नमस्कार मित्रांनो, धारा 302 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही आजवरती बघितलं असेल आसपासच्या काही पोरांचे, तरुण पोरांचे लग्न जमल्यानंतर ते त्यांच्या पत्नीला मोबाईल देतात, त्याच्यावरती तासनतास बोलतात. काही वेळेला फिरायला पण जातात, काही वेळेला त्यांच्या मर्जीने त्या ठिकाणी ते सगळं घडतं जे लग्न झाल्यानंतर घडायला पाहिजे. आता हे सगळं समाजामध्ये घडत आहे, पण तुम्ही कधी हे ऐकले का? त्या पोरीच्या मर्जीविरोधात तो तिच्यावरती घरी कोण नसताना जाऊन अत्याचार करतो, तिच्या मनाविरुद्ध ते सगळं करतो जे लग्नानंतर करायला पाहिजे. होय मित्रांनो, ही अशी घटना घडलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. काय या पूर्ण घटनेचा मी तपशील देतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आपले चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. या घटनेची सुरुवात होते 2025मध्ये एप्रिल महिन्यापासून. 2025च्या एप्रिल महिन्यामध्ये अभिजित नावाचा एक तरुण होता. या तरुणाने नोकरी लागल्यानंतर त्याच्या घरी सांगितलं की माझी आता अशी इच्छा होती की मला लग्न करायचं आहे. घरचे म्हणले, अरे बाबा, आता जर तू नोकरीला लागला आहे आणि एवढं लवकर लग्न करून काय करतो? आपलं घर अजून बांधलेलं नाही आणि आणून ठेवतो कुठं? पण तो काय ऐकण्यासाठी तयार नव्हता. म्हणायचं की जाऊ द्या, जमवून तर ठेवा फक्त. आता पोराची इच्छा आहे, पोरगा स्वतःहून म्हणतोय म्हटल्यानंतर त्याच्या घरच्यांनी बघायला चालू केले की अभिजितच्या घरचे त्याच्यासाठी स्थळ शोधू लागतात. काही भरपूर ठिकाणी स्थळं शोधली जातात. कोण म्हणायचं की पोरगं चांगलंच नाही, कोण म्हणायचं की याचा पगार चांगला नाही, कोण म्हणायचं की तुम्ही लायकीचे नाहीत. आता हे सगळं ऐकून या अभिजितचं मनस्थिती खराब झाली होती. त्याने ठरवलं की बाद झालं, माझी जिरली. आता हात जोडतो त्याच्या घरच्यांपुढे, म्हणतो मला नाही करायचं. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. आता याच्या घरचे हे सगळं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जोपर्यंत तू म्हणत होता तोपर्यंतच करायचं आहे काय? सगळं तुझ्या हिशोबाने नाही चालणार, तुला करावंच लागेल. आता या सगळ्या लफड्यामध्ये अनुश्री नावाची एक पोरगी, तिचं स्थळ याच्यासाठी येतं. अनुश्री दिसायला अतिशय सुंदर. काही दिवसांपूर्वी तिने 12वीची परीक्षा दिलेली होती. तिच्या घरची तिच्यासाठी स्थळं शोधत होती. आता याच्यामध्ये अनुश्रीचं स्थळ आल्यानंतर अभिजितला अनुश्री पटते. फोटो बघताच तो होकार देतो. पुढे चालून अनुश्री ही ह्याला होकार देते. दोघांमध्ये काही दिवस बोलणं चाललं. कुटुंबांमध्ये जे काय होतं ते झालं. त्यांच्यामध्ये सहमती बनली. या दोघांचा साखरपुडा करून टाकला. ज्या वेळेला या अभिजितचा साखरपुडा झाला, अभिजित आता पूर्णपणे वेडा झाल्यासारखं वागू लागला होता. या अनुश्रीला फोनवरती बोलायचा, तासनतास बोलायचा. अनुश्रीला पण आता काय, नवीन होती, जवान होती, त्यामुळे तीही असंच बोलायची फोनवरती. असं करतच दोघांचा वेळ जात होता. 18 मार्च 2025चा तो दिवस होता. या दिवशी अनुश्रीचे वडील अनुश्रीला म्हणतात की मी आणि तुझी आई बाहेर चाललो आहे. आपल्या नात्यातला एक कार्यक्रम आहे, 5-6 वाजेपर्यंत येणार आहे आम्ही, तर घराची काळजी घे. अनुश्री होकार देते. ज्या वेळेला तिच्या घरचे सायंकाळचे 5-6 वाजता येतात, दरवाजा वाजवतात. दरवाजा उघडायसाठी कोणच नाही. अनुश्रीला फोन लावला जातो. त्यांना वाटतं इकडे तिकडे गेली असेल. तीही उचलत नाही फोन. मोबाईल आतमध्येच वाजतोय. दरवाजा बघितला तर आतून बंद आहे. आता त्यांना काहीच सुचत नाही. पोरीसोबत काय वाईट झालं असा विचार करून ते कालवा करायला लागतात. आसपासची लोक जमा होतात. तिथं असलेल्या काही तरुणांनी घराचा दरवाजा तोडला. दरवाजा तोडून आतमध्ये ज्या वेळेला गेले त्यावेळेला बघितलं अनुश्री तिथं पडलेले. अनुश्रीची अवस्था बघून समजलं होतं की हिच्यावरती कोणीतरी अत्याचार केलेत. पोलिसांना फोन केला. पोलीस त्या ठिकाणी जमा झाले. पोलिसांनी बघितलं अनुश्री तर संपली. तिचा विषय कट झाला. तिची बॉडी त्या ठिकाणी पडलेली होती. बॉडीसोबत कुणीतरी खूप भयंकर पद्धतीने अत्याचार केलेत. लेडीज कॉन्स्टेबल आल्या, बॉडी दाखली आणि त्याच्यावरती जी काही कारवाई करायची ती केली. पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. पण आता हे नेमकं केले कुणी हे काय समजायला भागच नव्हता. तेवढ्यातच या अनुश्रीच्या घराच्या बाहेर एक कायम म्हातारा बसलेला असायचा. 70-75 वय असलेला हा म्हातारा पायाने चालता येत नसल्यामुळे त्याच्याच घराबाहेर, आणि नशिबाने त्याचं घर या अनुश्रीच्या घराच्या पुढेच होतं. त्यावेळेला तो म्हातारा तिथे आले आणि म्हणला की अरे बाबा रामपाल, तुझा जो जावई आहे ना होणारा, तो आला होता बघ सकाळी 11 वाजता. तुम्ही ज्या वेळेला गेला होता त्याच्या 2 तासानंतर आला होता. त्यावेळेला तो आला, काही वेळ थांबला आणि 3 वाजता निघून गेलाय बघ इथून. बघ आता त्यानेच काही केलं असेल तर. तो विश्वास ठेवायला तयार नव्हता. अनुश्रीचा बाप म्हणतो की हे कसं काय शक्य आहे, तो काय करेल. पण ज्या वेळेला पोलीस हे ऐकतात त्यावेळेला त्यांना कुठलाही चान्स घ्यायचा नव्हता. पोलिसांनी त्या रामपालला विचारले की कोण आहे तुझा जावई, बोलव त्याला होणारा. पोलिसांनी त्याला कॉल लावला. पोलीस कॉल लावत होते पण अभिजित कॉल उचलायलासाठी तयारच नव्हता. अभिजित कॉल उचलत नव्हता. काही वेळानंतर त्याचा फोन बंद लागला.
पटकन पोलीस त्याच्या घरी पोहोचले. तो तिथं नव्हता. त्याने बॅग बदलून अभिजित त्या ठिकाणी नव्हता. त्याच्या घरच्याला सांगितलं होतं की मी मित्राकडं मुंबईला चाललो आहे असं सांगून तो रेल्वे स्टेशनकडे निघाला होता. पोलीस रेल्वे स्टेशनवरती पोहोचले. त्या ठिकाणी त्या रामपालने त्याच्या जावयाला ओळखलं. अभिजितला पोलिसांना दाखवलं हा आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी त्याला पकडलं आणि जेलमध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आता पोलिसांनी बसून विचारलं, बोल बाबा तू का पळत होता? तो म्हणला मी मित्राकडे चाललो आहे, मित्राने अर्जंट बोलवलं होतं. पोलीस म्हणले मग ठीक आहे, बरं मला सांग आता तू अनुश्रीच्या संपर्कात कधी होता? शेवटचा कॉल कधी झाला? तो म्हणला काल कॉल केला होता मी, आज केलेला नाही. तो काय मोबाईल देण्यासाठी तयार नाही. आता पोलिसांनी त्याच्याकडून झपकं लावून मोबाईल घेतला. मोबाईल लॉक होता. त्याच्या हाताचा अंगठा त्याचा मोबाईलवरती लावला. लॉक उघडला. बघितला तर अनुश्रीचा नंबर लास्टला 11 वाजता डायल झालेला होता. त्यावेळेला पोलिसांनी त्याला 3rd डिग्री द्यायला चालू केली. आता त्याने पूर्ण घडलेली घटना सांगायला चालू केली. विषय असा होता, भरपूर दिवस झाले अनुश्री आणि हा अभिजित बोलत होते. या दोघांमध्ये तशा अशा गप्पा चालू व्हायच्या. त्यावेळेला हा अनुश्रीसोबत जरा अश्लील गप्पा मारायचा. त्यामुळे अनुश्री आता पूर्णपणे रंगात आली होती. आज सकाळी कॉल केल्यानंतर त्यावेळेला अनुश्री म्हणते की आज आई बाबा बाहेर चालले आहेत. त्यावेळेला हा अभिजित तिला म्हणतो की आज करायची इच्छा आहे. ती म्हणते नाही मी नाही करू देत, हे काय शक्य नाही, कधी पण येऊ शकतील आई बाबा. हा म्हणला बघ मग तुझ्या हिशोबाने, जर तू करू दिलं तर ठीक, नसेल तर मी तर काय तुला सोडून देईल. असं म्हटल्यानंतर ज्या वेळेला अनुश्री असं ऐकते त्यावेळेला अनुश्री आता काही करू शकत नव्हती. ती त्याला घरी बोलवते. 11 वाजता पोहोचला घरी. घरी पोहोचल्यानंतर त्याने घराचा दरवाजा बंद केला आणि आत हे दोघं बसले. थोड्या वेळ तिने चहा पाणी केलं आणि थोड्या वेळानंतर हा तिच्यापाशी जाऊन बसला. ती आता त्याला नकार देत होती. मागं सरकायची, ही तिच्या जवळ जायचा. त्या ठिकाणी ती नकार द्यायची, ती ओरडू लागली. पण या अभिजितने त्या ठिकाणी येताना मेडिकलमधून एक गोळी घेतली होती, शक्तिवर्धक गोळी, आणि ती गोळी खाऊन तो घरी आलेला होता. त्यामुळे तो आता ताब्यात राहिला नाही, त्याला कंट्रोल होईना. त्याने त्या ठिकाणी अनुश्रीसोबत जबरदस्ती करायला चालू केली, पण ती काही नकार देत होती. त्याच्यामुळे याचं डोकं सटकलं आणि याने त्या अनुश्रीला मारहाण चालू केली. त्याच मारहाणीमध्ये ती त्या ठिकाणी संपली. तरी पण हा त्या ठिकाणी गप्प बसला नाही. याने ते कृत्य केलंच जे करायचं होतं. त्याने तोपर्यंत केलं जोपर्यंत त्याचं मन भरलं नाही. त्यावेळेला त्याचं मन भरलं, तो शांत झाला. आता त्याच्या लक्षात आलं की माझ्या हातून तर गुन्हा घडला आहे. हा तर गुन्हा खूप मोठा आहे. लगेच त्याने त्याच्या मुंबईच्या मित्राला कॉल लावला. म्हटला की मला अर्जंट यायचं आहे, तिकडे सोय करून ठेव. तिथून उठला. दरवाजा आतून बंद होता. त्या अनुश्रीला तिथं सोडलं. दरवाजा उघडला बाहेरून. त्याने तो दरवाजा तिथंच सोडला आणि खिडकीतून उडी टाकून पळून गेला. आणि याला वाटले की हा तर वाचेल, पोलिसांना तर सापडणार नाही, कोणाला काय समजणार पण नाही. पण असं म्हणतात ना की मांजराला वाटतं की दूध पिळेला डोळं झाकलेत मी तर कोणाला दिसणार नाही. पूर्ण जगाला दिसतं, फक्त त्या मांजराला वाटतं तसं. असाच विषय आहे. पोलिसांच्या नजरेतून ताब्यातून कधी कोणी सुटत नाही. गुन्हा करण्याच्या अगोदर 1000 वेळा विचार करा मित्रांनो. गुन्ह्यात पडूच नका. पण हाच सल्ला आहे माझा.